साहेब हे बघा, हे सगळं घरात सापडलं. एवढी कॅश, एवढं सोनं कुठून आलं तुमच्या घरात? कोणकोणते धंदे चालतात तुमचे? किती माणसं कमावते तुमच्या घरात? हे सोनं विकत घेतल्याची रिसीट आहे का तुमच्याकडे? हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. कुठे कुठे काय काय लपून ठेवलं ते लवकर सांगा, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल. बोला, आता बोला. नाही, मगाशी तुम्हीच म्हणत होतात ना की तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि विरोधकांनी तुम्हाला भडकवलं आहे. मग आता उत्तर द्या. हे बघा, तुम्ही वाटेल ते आरोप करू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टींचा हिशोब देतो, पण आम्हाला फक्त तुम्ही सीएला कॉल करण्याची परमिशन द्या. ठीक आहे, बोलवा त्यांना. अहो, आमचे फोन तुमच्याकडे आहेत, आम्ही कसं बोलवणार त्यांना? रूल्स प्रमाणे तुम्हाला तुमचे फोन मिळू शकत नाही, पण तुम्हाला कोणाला फोन करायचा असेल तर आमच्या फोनवरून करू शकता. बोला, नंबर बोला. माफ करा साहेब, पण फोन नंबर कोण लक्षात ठेवतं ना? भावना मॅडमचा नंबर पाठव मला. काय? नाही, म्हणजे ते सीए, ते आपल्या सीए कडे काम करतात ना मॅडम, म्हणून पाठव. तरी पण अहो पप्पा, आता काय करताय? नंबर पाठव म्हणून तर त्या आपण मदतीला बोलू शकतो ना त्यांना. ठीक आहे, चालेल ना? बोला, नंबर बोला. 9003 भावना, म्हणजे भावना मॅडम आल्या आहेत. मॅडम या ना. येऊ द्या त्यांना. एक मिनिट, या. बसा बसा. थांबा. या कोण? आमचे अकाउंट्स वगैरे सगळं हेच बघतात. मगाशी तुमच्या मोबाईलवरून आपण यांनाच कॉल केला होता. या फॉर्मॅलिटीज नंतर करत बसा तुम्ही, आमच्याकडे तेवढा वेळ नाही आता. मॅडम, संपतराव गाडे पाटलांच्या घरातल्या प्रत्येक माणसांची अकाउंट डिटेल्स लागतील मला. या घरात जेवढी लोक क्रेडिट कार्ड वापरत आहेत त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन लागतील आम्हाला. बँक स्टेटमेंट, लोन्सची इन्फॉर्मेशन लागेल. शिवाय मागील 3 वर्षाची RTA फाईल रिटर्न लागेल. त्यांची जेवढीही प्रॉपर्टीज आहेत ना त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन लागेल आम्हाला. शिवाय पार्टी फंडाची इन्फॉर्मेशन लागेल. या घरात जे कॅश आणि सोनं मिळालं ना त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला सबमिट करावी लागेल विथ डॉक्युमेंटेशन. काय मॅडम, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत का तुमच्याकडे? नाही, तुम्ही उत्तर देणार असाल तर पुढे बोलू आपण, नाहीतर उगाच आमचा वेळ वाया घालवू नका. आम्ही लगेच ॲक्शन घेऊ. काय ग, हिला कशाला इथं बोलवलंय? हे प्रत्येक वेळेला हिच्याबद्दल आपण केवढा अपमान केला हिचा. आता बरोबर आयतं पोलीतच मिळालं हिच्या हातात. हे आता बरोबर आपल्या विरुद्ध सगळं सांगते की नाही बघ, पुरावा देते की नाही बघ. मला माहिती आहे भावना मॅडम, मी अचानक तुम्हाला या संकटात ओढले, पण आता यातून आम्हाला तुम्हीच वाचवू शकता.
बऱ्याच गोष्टींचं डॉक्युमेंटेशन नाही आहे. घरातली कॅश आणि सोन्याची तर कुठलीच नोंद नाही आहे. आता कशी उत्तरं देऊ मी सगळ्याची? कुठू नको कुठं जयंत दादा चिडणार आपल्याला पैसे पैसे अगं हो आरती काय ना पाहुणे गेल्यावर ना जयंत सगळ्या वस्तू चेक करतो. हो असं असतंय का? पण ताई मी तर काहीच नाही केलं. कशी आहेस ग तू? आम्ही तुझी मज्जा करत होतो. तिकडं एक काम कर, हे घे आम्ही लवंग घेऊन येतो. चला ताई. कुठे ग? अहो लवंग आणायला पाहिजे ना, काढत लागते ते. चला. आता हिला काय सांगू की मी घराबाहेर पडतच नाही आणि मला इथलं काहीच माहिती नाहीये.